हॅलो एव्हरीवन. चला तर आज आपण बनवूया व्हेज पुलाव. इथे मी गाजर, फ्लावर, सिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर बटाटे, मटर, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व आपल्याला पुलावसाठी मिश्रण लागणार आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून आपण तमालपत्र, दालचिनी, विलायची, कांदा आणि हिरवी मिरची हे सगळं परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटो ॲड करूया यामध्ये. पुदिनाचे 4-5 पानं मी घालते. आपण बारीक कट केलेली सिमला आणि फ्लावर हे सगळे भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करूया. गाजर आणि लास्टला बटाटे. मटर ॲड करायचे. त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालूया. कमी गॅसवरती लो फ्लेमवरती ठेवायचे 5 मिनिट. बघा तर 5 मिनिटं झालेले आहेत. त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करूया. बिर्याणी मसाला पण ॲड करायचा आहे आणि अर्धा चम्मच हळद ॲड करायची. परत झाकण लावून आपण 5 मिनिटं ठेवायचे लो फ्लेमवरती. बघा भाज्या खूप छान प्रकारे शिजलेल्या आहेत आणि मसाला पण भाज्यांना लागलेला आहे. आता मी इथे तांदूळ बॉईल करून घेतले आहे, ते मी ॲड करत आहे. हलवून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे त्याला. लास्टला आपण इथे कोथिंबीर ॲड करत आहोत. एक चम्मच तूप ॲड करायचे आणि कमी गॅस करून 10 मिनिट ठेवायचे. बघा तर 10 मिनिटं झालेले आहेत. छान असा पुलाव झालेला आहे. तुम्हालाही व्हेज पुलाव आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.